गाईज रात्रीची 11 वाजून गेलते. सो सगळीकडं DJ बीजे लावलं होते. तुम्ही इथं पुढं लाईट लावलं होतं ना, त्या पुढे एक हॉटेल आहे. तर डीजेचा आवाज येत होता, तुम्ही ऐकता का बघा. तुम्हाला ऐकू आलं का नाही काय माहीत नाही डीजेचा आवाज, पण मला ऐकू येत होतं डीजेचा आवाज. सो DJ काय लावलं म्हणजे आज 31st नाईट. सो लास्ट डे 2025 लास्ट डे टुडे. सो पुढं तिथं DJ लावलं ते. आणि इथं पुढं बघता इथं लाईटिंग लावलं आहेत. इथं फार्म हाऊस आहे आणि सिटीतलं एक फॅमिली आलं इथं राहायला. आणि कशासाठी राहायला आलं तर म्हणजे 31st डे लास्ट डे आणि उद्या 2026 स्टार्ट होणार आहे. त्यासाठी एक फॅमिली आलं इथं राहायला. आणि हे फार्म हाऊस दुसऱ्यांचं आहे. आणि इथं त्यांनी भाड्याने आलं इथं. किती 1-2 दिवसासाठी आलं तेवढं आय थिंक, मला पण तेवढं माहीत नाही. सो आज 2025 लास्ट डे 31 डिसेंबर. आणि आम्ही तर इथं ड्युटीवर आहे मंगळकार्यापाशी. सो उद्या 1 जानेवारी 2026. उद्या काय काय घडतं आणि सगळं माझे फ्रेंड्स ते पार्टीला गेलते आणि मी इथंच होतो. मला पण कॉल केलते म्हणून, पण मी जाऊ शकत नाही कारण इथं मला संध्याकाळी यायचं असतं, त्यासाठी मी गेलो नाही. आणि उद्या 1 जानेवारी आमचे सगळे कॉलेजमधले फ्रेंड्स आणि सगळे काही मित्र आणि मैत्रीण होते. आणि उद्या 1 जानेवारी सगळेजण पार्टीचे नियोजन केलं ते. उद्या जाणार आम्ही पार्टीला. काय काय होते ते बघू, सांगतो मी उद्या तुम्हाला. आणि सगळेजण प्लॅन केलतो. आणि उद्या 12वीचं ते ओरल ते परीक्षा आहे आणि 1 आठवडा 2 आठवडा असेल आय थिंक. सो ते संपलं तर त्यांचं आता सुट्टी देणार आहेत. 12वीचे आता एक्झाम आलेले आहेत ना फेब्रुवारीमध्ये, त्याच्यासाठी त्यांना सुट्टी देणार आहेत. सो आता त्यांचं फक्त एक वीक नाही तर 2 वीक आहे कॉलेजमध्ये. सो उद्या 1 जानेवारी आणि आम्ही सगळेजण पार्टी पण करणार आहे उद्या जाऊन कॉलेजमध्ये. कोण कोण येतात काय माहीत नाही, पण आम्ही सगळेजण उद्या पार्टी करणार आहे. काय होतं बघू. सगळं त्यांना पैसे किती आणायचं काय काय आणायचं सगळं सांगितलं होतं आज कॉलेजमध्ये. आणि तिने पण बोललं ते येतं म्हणून. कोण कोण येणार आहेत तिने येणार आहे, कोण नाही येणार ते नाही येणार आहे. तर उद्या कॉलेजमध्ये गेलंच कळतेच आपल्याला. सो आता आमचं तर जे कॅट एक्झाम चालू होते कॉलेजमध्ये ते सगळं संपलेले आहेत. आता टोटल 7 एक्झाम होते, त्यामधले 5 तर एक्झाम झाले. तर आणि एक स्पोर्ट्स आहे आणि लास्ट इंडियन कॉम्पिटिशन असं काहीतरी टेस्ट आहे. सो ते 2 राहिलं होते, बाकीचे 5 झाले ते कॅट एक्झाम होतं. सो सगळं झालं तर कंप्लीट झालं तर फक्त 2 राहिले होते. आणि उद्या गेल्यावर ते होतात का नाही काय माहीत नाही. आणि उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर आपल्याला कळतं घेतात का नाही ते आपण कॉलेजमध्ये गेल्यावर बघूच घेतं का नाही काय माहीत नाही. पण अजून तर काय ग्रुपमध्ये मेसेज आलं नाही, कधी घेतात काय माहीत नाही. पण उद्या आम्ही कॉलेजला जाणार आहे, पार्टी ते करणार आहे. काय काय होतं बघू कॉलेजमध्ये गेल्यावर सांगतो तुम्हाला. सो आता रात्रीचे 11 वाजून गेले ते. अजून 1 तासाने 2026 1 जानेवारी स्टार्ट होत आहे. सो एन्जॉय डे. गुड बाय.